नमस्कार. कमल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. बघा, पाहू शकता तुम्ही इथं मी हरभऱ्याची डाळ आहे ती व्यवस्थित शिजवून घेतलेली आहेत. 3 शिट्ट्या केलेल्या आहेत. आपली डाळ किती मऊसूद आणि छान अशी शिजलेली आहे. मस्त खूपच छान अशी शिजलेली आहे. तर मी काय केलेलं आहे की हरभऱ्याची डाळ आहे ती रात्री कुकरमध्येच व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यानंतर इथं पाणी घालून याला रात्रभर भिजत ठेवलं. सकाळी सगळं काम आवरल्यानंतर इथं मी यामध्ये थोडं मीठ, हळद, पाणी टाकून घेतलेलं आहे, थोडं तेल, आणि त्यानंतर मी इथं गॅसवरती ही डाळ आहे ती व्यवस्थित 3 शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, खूप मस्त छान अशी आपली ही डाळ आहे ती शिजलेली आहे. कच्ची नाही आहे किंवा काही नाही आहे. तरी अशा प्रकारे तुम्ही डाळ एकदा अवश्य शिजवून बघा, ट्राय करून बघा. तुमचा गॅसही वाचेल आणि वेळही वाचेल. तर आता आपण पुढची तयारी करूया. पाहू शकता तुम्ही इथं खाली मी एक रुमाल टाकून घेतलेला आहे. त्यानंतर पातेलं स्वच्छ घासून धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं पुरणाची चाळण घेतलेली आहे मी, आणि आपण जे कुकरमध्ये डाळ शिजवलेली आहे ती आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि जे हे सगळं पाणी आहे डाळीमधलं ते आपण इथं वितळवून घेणार आहोत. सगळं पाणी निघलं पाहिजे. तर सगळी डाळ आहे ते आपण या चाळणीमध्ये ओतून घ्यायची आहे. तर पाहू शकता आपली ही डाळ आहे ती गरम आहे अजून. तर आपण ती व्यवस्थित अशीच ठेवून घ्यायची आहे. आणि यातलं सगळं पाणी आहे ते नितळू द्यायचं आहे, की ते पाणी जेणेकरून आपण आमटीसाठी वापरणार आहे. आमच्या इकडं त्या पाण्याला येळवणी म्हणतात. तुमच्या इकडं काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये अवश्य सांगा. पाहू शकता तर मी हा कुकर आहे तोही इथं पाण्याने थोडाफार खंगळून घेतलेला आहे किंवा विसळून घेतलेला आहे, आणि त्यानंतर या पातेल्यामध्ये खाली ओतलेला आहे, की जेणेकरून आमटीसाठी या पाण्याचा आपला वापर होईल. आणि आपल्याला यातील थोडीफार डाळ पण काढून ठेवायची आहे. एवढा चमचाभर आपण ही डाळ आहे ती आमटीसाठी काढून ठेवणार आहे. जर डाळ टाकली तर आमटी आहे ती खूप छान टेस्टला होते. यासाठी मी एवढी डाळ त्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे, किंवा आपण बारीक करून टाकली तरीही चालेल, पण अशीच टाकली थोडीफार आबडधोबड करून तर छान आमटी लागते. तर मी अशीच टाकून घेणार आहे पाण्यामध्ये, आणि एवढी डाळ आपण आहे ती बारीक करून घेणार आहोत किंवा परतणार आहोत. पाहू शकता तुम्ही इथं मी डाळ आणि गूळ इथं कढईमध्ये टाकून घेतलेला आहे. माझ्याकडून व्हिडिओ स्क्रिप्ट झालेला आहे. तर मी इथं 1 चमचा तुपाचा टाकून घेतलेला आहे खाली. तूप टाकल्यामुळं काय होतं की आपलं हे पुरण आहे ते खाली कढईला चिटकत नाही आहे. त्याचप्रमाणे आपल्या ह्या पुरणालाही टेस्ट छान येते. तर आता आपण हे पुरण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, डाळ आणि गूळ, आणि हे पुरण व्यवस्थित परतून घेणार आहोत आता आपण गॅसवरती. पाहू शकता इथं मी गॅस सुरू करून घेतलेला आहे, आणि इथं पुरण तयारच झालेलं होतं. पण माझ्या मुलाला खाऊन बघायचं होतं की पुरण तयार झाले का, गोड आहे का. त्यानंतर मी त्याला खायला दिलं तर तो म्हणला की थोडं गोड कमी आहे, म्हणून त्यानंतर मी इथं थोडा गूळ टाकून घेतलेला आहे आणखी व्यवस्थित आपण इथं परतून घेणार आहोत. तर आणखी 5 मिनिटं आपली साधारण जातील हे नंतर परतून घेण्यासाठी. पाहू शकता मस्त असं पुरण आता आपलं तयारच होत आलेलं आहे. तर हे व्यवस्थित परतून घेऊया. पाहू शकता तुम्ही इथं आपले हे पुरण आहे ते व्यवस्थित तयार झालेले आहे. पाहू शकता मस्त असं झालेलं आहे. इथं मी पळीचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे मिक्स करत करत आपण हे पुरण आहे ते तयार केलेलं आहे. साधारण आपलं इथं 80% पुरण आहे ते व्यवस्थित बारीक झालेलं आहे. उरलेलं आहे ते आपण इथं पुरण यंत्रातून बारीक करायचं आहे, किंवा मिक्सरमधून बारीक करायचं आहे, किंवा आपण इथं पुरणाच्या चाळणीवरतीही बारीक करू शकता. तर बघा आता ऑलमोस्ट आपलं हे झालेलं आहे. तर मी हे थोडं थंड करून घेते. जास्त घट्ट करायचं नाही आहे, कारण काय होतं जास्त घट्ट केलं की हे थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होतं. यासाठी आपण हे एवढंच पातळ ठेवणार आहोत, जास्त घट्ट नाही करणार आहोत. तर हे थंड करून घेऊया. आपलं पुरण आहे ते व्यवस्थित आता थंड झालेलं आहे. त्यानंतर इथं मी वेलची आणि साखर मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे, आणि ती टाकून घेतलेलं आहे. हे पांढरं जे दिसतंय ते वेलची आणि साखर आहे. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, आणि त्यानंतर आपण पुरण बारीक करून घेऊ. मस्त अशा बॅटरमध्ये आपली वेलची आहे ती मिक्स करून झालेली आहे. त्यानंतर आता आपण हे बॅटर पुरण यंत्रावर ठेवणार आहोत. पुरणाची जाळी आहे माझ्याकडे इथं, आणि आपण बारीक करणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण ते बारीक करून घ्यायचं आहे. माझ्या मुलाला पुरण बारीक करायची खूप हौस होती आज. तो म्हणला मला पुरण बारीक करायचं आहे, म्हणून तो करतोय बघा ट्राय. इथं मी पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यावरती पुरणाची चाळण ठेवलेली आहे, आणि अशा प्रकारे आपण पुरण बारीक करून घ्यायचं आहे. मस्त पाहू शकता मस्त असे आपले हे पुरण आहे ते खूप छानरित्या बारीक झालेलं आहे. बघा खूप मऊ आणि खूप मस्त असे आपले हे पुरण आहे ते व्यवस्थित बारीक झालेलं आहे. तर उरलेलंही आहे तेही आपण बारीक करून घेऊया.
आणि पाहू शकता खूप मस्त असं बारीक आपलं हे पुरण आहे ते तयार होतं, खूप मस्त. तर सर्व करून घेऊया. पाहू शकता मस्त असे आपले पुरण आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे, बारीक झालेलं आहे. आणि आता ते मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. पाहू शकता खूप छान असं आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. आता आपण पोळ्या तयार करायला सुरुवात करूया.